नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये जी असामी आलेली आहे त्यांनी खरे तर मतदारसंघामध्ये बरेच एन्काउंटर्स केलेले आहेत. मग ते शाब्दिक एन्काउंटर आहे, वेळ प्रसंगी गरज असल्यास सगळ्या पद्धतीनं कुठल्याही कायद्यामध्ये राहून का होईना पण कायद्याचा एक जाब राहिला पाहिजे, कायद्याचा एक वचक राहिला पाहिजे म्हणून ते कायम प्रयत्नशील असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचं जे काम आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. मग कचऱ्याच्या विषयापासून ते अंमली पदार्थांच्या विषयांपर्यंत, सामान्यांच्या विषयांपर्यंत, दारूच्या विषयांपर्यंत, फेरीवाल्यांच्या विषयांपर्यंत अनेक विषय त्यांनी फार कमी काळामध्ये हाताळलेले आहेत आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासोबत बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय जी आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार वृषालीजी, जय महाराष्ट्र. खरं तर संघटनेमधून काम करत, संघटनेमधलं पद सांभाळत तुम्ही आता नेतृत्वाकडे आलात. नेतृत्वाकडे आल्यानंतर मला असं वाटतं जो एक फलसफा असतो संघटनेमध्ये इतकी वर्ष काम केल्याचा, RSS मध्ये संघामध्ये इतकी वर्ष काम केल्याचा, आणि आपली तर पिढीजात आपण संघाशी जोडले गेलेले आहात, त्यामुळे संघाच्या मुशीत वाढलेले असे तुम्ही आहात. आणि ह्याचा एक फलसफा आम्हाला जाणवला फार काही कमी कालावधीमध्येच. आमदार झाल्यानंतर मला असं वाटतं अजून 2 वर्षही झालेली नाही आहेत, पण तरी देखील अनेक विषयांना आपण हाताळलेलं आहे आणि सचोटीने हाताळलेलं आहे आणि अनेक विषयांना तडीस नेलेलं आहे तुम्ही. तर कसं काय हे जमलं इतक्या कमी कालावधीमध्ये इतके विषय हाताळणं आणि त्यांना न्याय देणं? जवळपास 33 वर्षापासून मी संघटनेत काम करतोय आणि एक साधारण पृष्ठभूमी नेहमी वर आलो. हे करत असताना आपल्या अवतीभोवती जे नेतृत्व होतं ते लोकांशी कसं बोलतं, कसं वागतात, कशामुळे लोक दुखावतात, हे नीट ऑब्झर्व केलं होतं आणि त्यामुळे प्रयत्न करतो की आपल्या वागणुकीतून आपण असं कोणाला दुखवू नये. दुसरी गोष्ट, जनप्रतिनिधी झाल्यानंतर लोक फंडाच्या कामातून आपली कार्यसम्राट म्हणून प्रसिद्धी करून घेतात, पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन घेतलं होतं आणि समाजात कसं लोकांपर्यंत जुडायचं हे किती महत्त्वाचं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे बोरिवलीत काम करताना पहिले 6 महिने मी विधायक निधीचं कुठलंही काम केलं नाही. बरं. मी पहिला विषय जो घेतला, बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही. मला बोरिवलीतील महिलांनी सांगितलं होतं की आम्हाला रेल्वे स्टेशन परिसरावर चालता येत नाही, फुटपाथ तर सोडा, रस्त्यावरती सुद्धा चालायची जागा नाही. मी त्यांना वचन दिलं होतं की मी हे एन्क्रोचमेंट फ्री करीन. आणि कॅम्पेनमध्ये किंवा समाजात मुंबईत फिरताना मी बघितलं होतं की अनेक वाईन शॉपच्या समोर लोक फुटपाथवरती, रस्त्यावरती दारू पितात. आता जी महिला तिथून जाते तिच्यासाठी फार अवघड व्हायचं, पण ती आपल्या घरात बोलू शकत नाही. माझ्या मनात होतं मला संधी मिळाली तर मी हे बंद करून दाखवेन आणि मी सुरुवातीला हेच विषय घेतले. बांगलादेशीचा विषय घेतला, बोरिवलीचे स्टेशनचा परिसर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे फेरीवाला मुक्त करायचं आणि त्याच्या मागे काम करत असताना ज्या जिद्दीने, ज्या कमिटमेंटने केलं, त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास केला की मी बोलतो म्हणजे काम होतो आणि त्यामुळे पुढचं काम माझं सहज झालं. पण तुम्ही एक बोरिवली पॅटर्नच निर्माण केलेला आहे, तर ह्याच्यामुळे इतर आमदारांकडून तुम्हाला त्रास होतो का? मला त्रास कुठून होत नाही, त्यांना होत असेल कदाचित, पण बोरिवली पॅटर्न आता हा हॅशटॅग म्हणा किंवा हा शब्द म्हणा हे प्रचलित झालंय शासन दरबारी सुद्धा. या गोष्टीचा मला अभिमान आहे. सुरुवातीला जेव्हा मी आलो आणि हॉकर्सच्या विरोधात स्टेशन परिसरावर त्यांनी राहू नये ही जेव्हा भूमिका घेतली, तेव्हा सगळे माझ्याकडे लक्ष घालून होते की नाही बाबा, नवीन आलाय, 10 दिवस करेल, महिनाभर करेल. आणि म्हणून हॉकर दिसले की मला लोक फोटो पाठवायचे, साहेब बघा 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 आज येतात आहे. पण मी जिद्दीने त्या विषयाकडे पाठी लागलो. BMC, पोलीस अधिकारी यांना घेऊन
मी जो पाठपुरावा ठेवला त्यामुळे आज 16 महिने झाले बोरिवली स्टेशन परिसर, महावीर नगर, बोरिवली ईस्ट हा एकदम क्लिअर आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये तो विश्वास पण पटला आहे. या गोष्टीला लोकांनी बोरिवली पॅटर्नचं नाव दिलं आहे आणि आता कुठेही चर्चा होते तर लोक म्हणतात बोरिवलीत होतं तर आपल्याकडे का होत नाही, म्हणून लोक हॉकर्सने त्रस्त आहेत. मग ते आपल्या लोकांना पण सांगत असतील जनप्रतिनिधी, जर बोरिवलीत जमतं तर इकडे का जमत नाही. त्यामुळे थोडा त्यांना लोकांचा अँगर म्हणा फेस करावा लागतो. पण याच्यात माझा काही दोष नाही आहे. मी माझ्या बोरिवलीकरांना सुखी करण्याचा प्रयत्न केला आहे, बोरिवलीत येणाऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांनी तसं सुरुवात झाली. महानगरपालिकेवर सत्य आल्यानंतर जे मास ॲक्शन मुंबईवर झालं त्याची फार सकारात्मक प्रतिक्रिया, म्हणजे ते दादर असेल किंवा टाउन साईडमध्ये कुठे पण असेल, जेव्हा ती मास डिमोलिशन ॲक्शन झाली, एन्क्रोचमेंट फ्री मुंबई करण्यात आली, त्या गोष्टीचं सगळ्यांनी चांगल्या अर्थाने प्रतिसाद दिला. म्हणून मला वाटतं जे बोरिवली पॅटर्न आहे ही चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांनीच आपल्या इथले रस्ते हे एन्क्रोचमेंट फ्री केलेच पाहिजे. खरं तर अनेक विषय आहेत. मी सुरुवात करते अंमली पदार्थांच्या विषयापासून. त्या तस्करीला काही दिवसांपूर्वीच तुम्ही एक चाप लावलेला आहे आणि तुमच्या हातात यंत्रणा असताना तुम्हाला कायदाही काही काळ हातात घ्यावा लागला. असं का घडलं? मी जसं सांगितलं की फुटपाथवरती शराबबंदी ही बोरिवलीत केली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे सर्वात जास्त उद्यान आणि मैदानं कुठे असतील मुंबईत ते बोरिवलीत आहे. 58 उद्यान आणि मैदान माझ्या इथे आहेत, 58. आणि तिथे सिक्युरिटी गार्ड आता नवीन पॉलिसीप्रमाणे नाही आहे, तिकडे केअरटेकर असतो बरं. आणि त्यामुळे त्याला 5-6 हजार रुपये 10 हजार रुपये पगार दिलं जातं. त्यामुळे तो काय असाच येतो, बसून राहतो. कोणतरी सिनियर सिटीजन अनेक वेळा बांगलादेशी सुद्धा तिकडे सापडले आहेत. तर या मैदानाचा वापर संध्याकाळी अंधार झाला की ड्रग्जसाठी, दारूसाठी होतो आणि त्यामुळे फॅमिलीवाला माणूस गार्डनमध्ये जाऊ शकत नव्हता किंवा ज्या रस्त्यावरती अंधार आहे त्या अंधाराचा फायदा घेऊन लोक तिकडे ओपनली दारू पित होते. मी या गोष्टीचा विरोध केला, मला हे पटत नव्हतं. आणि ड्रग्स हे युवा पिढीला बर्बाद करत आहेत. पहिलं आम्हाला वाटायचं की काही उच्च प्रभू लोकांमध्येच ड्रग्सचा वावर आहे किंवा एकदम खालच्या स्तरावरती आहे, पण आता ड्रग्स प्रत्येक पानवाल्याकडे अवेलेबल इझिली झालं आहे. ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे आणि हे फार देशासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या युवा पिढीसाठी फार गंभीर गोष्ट आहे, खतऱ्याची गोष्ट आहे. याच्यापासून युवा पिढीला आपण वाचवलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. आणि असं करताना जर कायदा हातात घ्यावा लागला तर माझी तयारी आहे. मी पोलिसांना पण सांगितलं, माझ्यावरती केस होत असेल तर करा, पण चांगल्यासाठी कामासाठी जर केस होत असेल तर ते निश्चित घेतलं पाहिजे. वाढत्या अंमली पदार्थांची विक्री हा एक मुंबईमधला ज्या पद्धतीने आता प्रकरणं काही समोर येत आहेत ते अतिशय गंभीर विषय आहे आणि ह्याला कसं काय कंट्रोल करता येऊ शकतं? आपले केंद्रीय गृहमंत्री याने ड्रग्सच्या विरोधात झिरो टॉलरन्सची नीती स्वीकारलेली आहे. पार्लिमेंटमध्ये त्यांचं वक्तव्य आपण बघितलं असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याच प्रकारे आपली भूमिका हाऊसमध्ये ठेवली आहे आणि सरकार काम करत आहे. मागच्या 2 वर्षात 6,700 कोटीपेक्षा जास्त ड्रग्स फक्त मुंबई पोलिसने पकडले. तरीसुद्धा लोक या धंद्यात का आहेत? कारण एक छोटी अशा पाऊचमध्ये लाखो रुपयाचा सामान असतो आणि म्हणून पैसा इन्व्हॉल्व एवढा मोठा आहे की लोक रिस्क घ्यायला तयार आहेत आणि म्हणून अपराध होत आहे. आणि आता ड्रग्स फार इझिली अवेलेबल होत आहे, ही समाजासाठी खतऱ्याची गोष्ट आहे. ड्रग्सवरती कंट्रोल आलाच पाहिजे. आता गोरेगावची घटना तुम्ही बघितली असेल की लाईव्ह कन्सर्टमध्ये ओव्हरडोसमुळे 2 युवकांनी आपले प्राण गमावले. तर मला असं वाटतं, जरी मी विधायक असलो आणि लोक मला सांगतात की तुमची सत्ता आहे, तुम्ही कानून का हातात घेता, पण जर चूक होत असेल तर आवश्यकता पडली तर कायदा हातात घ्यावा लागला तर घेणार, पण याच्या विरोधात ठोस भूमिका माझी असणार, ती आहे आणि ती समाजाने बघितली सुद्धा आहे. फेरीवाल्यांचा एक फार महत्त्वाचा विषय आहे. संपूर्ण मुंबईमध्ये आहे, पण बोरिवलीमध्ये सुद्धा फेरीवाल्यांचा विषय आपण हाताळत आहात. अनेक ठिकाणी आपण पाहतोय की आता फेरीवाला मुक्त
बोरिवली अशी वाटचाल सुरू झालेली आहे. पण हे सगळं करत असताना फेरीवाले हे बहुतांशी उत्तर भारतीय आहेत. तुम्हाला आमदार म्हणून ह्या सगळ्या परिस्थिती हाताळत असताना काय काय अनुभव आले आणि हा प्रश्न तडीस नेत असताना कसे अनुभव आले हे नक्कीच जाणून घ्यायचंय. किती रिस्की होतं तुम्हाला आमदार म्हणून सुद्धा? माझं मूल जरी उत्तर प्रदेश असलं तरी माझे आजोबा 1946ला मुंबईत आले. माझी या मातीशी नाळ जुळली आहे, संबंध आहे. आणि माझं असं मत आहे, मुंबई सुरक्षित ठेवायची असेल तर मुंबईचे रेल्वे स्टेशन हे सुरक्षित असले पाहिजे. आणि माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की रेल्वे स्टेशन परिसर पासून 150 मीटरपर्यंत कुठेही हॉकर बसता कामा नये. आता जर उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे तर हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. पण तरीसुद्धा याच्यामध्ये जी पॅरलल इकॉनॉमी आहे, जो हप्ता आहे, मग तो सरकारी तंत्रामध्ये असेल किंवा राजकारणात असेल किंवा भाई लोक असतील, हा फार मोठा. आणि बोरिवली ठिकाणी तर तो मला बोरिवली स्टेशनमध्ये 2-3 कोटीचा हप्ता चालत होता. आणि म्हणून हे करत असताना जेव्हा मी पहिल्यांदा ही भूमिका घेतली तर मी कुठलाही मारामारी केली नाही, कुठलंही आंदोलन केलं नाही. मी पोलिसांना जेव्हा भेटायला बोलवलं तेव्हा मी SV रोडच्या मधोमध खुर्ची आणि टेबल लावून बसलो. अधिकारी आले, मी बोललो जर उच्च न्यायालयाच्या आदेशाचं तुम्ही पालन करत नसाल, त्यांच्यासाठी कायदा नसेल, तर मी आमदार म्हणून कुठलंही ऑफिस घेणार नाही, विकत घेणार नाही, भाड्यावर घेणार नाही. मी इथेच SV रोडच्या मधोमध आपलं ऑफिस टाकीन. लोकांना सुद्धा मला भेटणं सहज होईल. आणि मी बोरिवलीकरांना सुद्धा आव्हान देईन की कशाला चर्चगेटपर्यंत VT तुम्ही CST पर्यंत ट्रेनने जाता, तुम्ही बोरिवलीच्या फुटपाथवरतीच रस्त्यावरतीच आपलं ऑफिस उघडा. म्हणजे तुम्हाला भाडं लागणार नाही, तुमचा वेळ वाचेल. आणि हे बघितल्यावरती BMC आणि पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ॲक्शन सुरू केली. सुरुवातीला कठीण होतं, हॉकर्स पुन्हा पुन्हा येत होते. पण आज 16 महिने झाले आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आणि बोरिवली ईस्ट आणि वेस्ट आणि स्कायवॉक जणू काय हॉकर्स आणि गर्दुल्यांसाठीच बनवलं आहे असं वाटत होतं. ते सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये जसं वाईन शॉपमध्ये बाटल्या ठेवल्या जातात तसं त्या स्कायवॉकवरती होतं. ते सुद्धा मी क्लीन केलं. तिकडे लाईट नव्हतं. एका मुलीने व्हिडिओसुद्धा बनवलं होतं. तिकडे अंधार मी संपवलेला आहे. आणि बोरिवलीचे स्टेशनचा परिसर, महावीरनगरचा परिसर, उद्यानाच्या बाहेरचे परिसर मी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हॉकर मुक्त करण्याचा प्रयास केला आहे. पण हे करत असताना अनुभव कसे आलेले तुम्हाला? हे इझिली इतकं सोपं झालेलं त्यांना? कारण आपण बघितलं की दादर मधले काही अनुभव आपण टीव्हीवर देखील पाहिले. तर बोरिवलीमध्ये आमदारांना कसे अनुभव आलेले होते हे हॉकर मुक्त करताना? सुरुवातीला मला काही लोकांनी धमकी देण्याचा प्रयत्न केला. मी नाही घाबरलो तर माझ्या पत्नीला समजवलं की त्यांच्या जीवावर धोका होऊ शकतं, का करतात असं, त्यांना समजवा तुम्ही. माझी पत्नी सुद्धा मला समजवू लागली की का आपण असं करायचं. पण माझं कमिटमेंट माझ्या लोकांशी होतं. मी माझ्या परिवाराला सुद्धा विश्वासात घेतलं, माझ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा घेतला. आणि जाहीररित्या मी सांगितलं की जोपर्यंत माझ्या डोक्यावर, माझ्यावर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आहे, माझा कोणच वाकडं करू शकत नाही. आणि ज्या दिवशी त्याची मर्जी नसेल, मला कोण वाचवू शकत नाही. तर जर मी माझ्या कामात प्रामाणिक असेल तर मला कोणाला घाबरायची आवश्यकता नाही. हा माझा कमिटमेंट या विषयावर होता. आणि म्हणून मला वाटतं की मला ते यश मिळालं. मी आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला हा माझा माणूस आहे, याला धंदा करू द्या, असं फोन केलेला नाही. आणि एवढं स्ट्रिक्ट कमिटमेंट असल्यामुळे मला वाटतं माझ्या अभियानाला यश मिळालं. तुम्ही स्वतः महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होतात. म्हाडा, सिडको यांच्या लॉटरीज आपण बघतोय सध्या, आता पण एक निघालेली आहे. सर्वसामान्यांना ही घरं परवडत नाहीयेत, तर तुम्ही तिथं काम केलेलं आहे. काय तुमची भूमिका आहे या संदर्भात? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की सगळ्यांकडे स्वतःचं घर असलं पाहिजे. मुंबई जेव्हा साधं घरसुद्धा 1 कोटीच्या खालती नाही आहे, म्हणजे 300 स्क्वेअर फूटचं घरसुद्धा 1 कोटीच्या खालती भेटत नाही. अशावेळी हा मिडल क्लास माणूस जाणार कुठे? आणि त्यांनी मुंबईच्या बाहेरच जायचं का? तर पंतप्रधान आवास योजना आहे, SRA आपण डेव्हलप करतोय. बोरिवलीत फक्त 8% स्लम आहे. मी निर्धार घेतलेला आहे की बोरिवली स्लम फ्री करणार.
माझ्या बोरिवलीमध्ये राजेंद्रनगरचा एक SRA आहे जो 33 वर्षापासून रखडलेला आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्याबद्दल माहिती दिली आहे. जोपर्यंत तो प्रोजेक्ट मी स्टार्ट करत नाही तोपर्यंत कुठलंही गोड खाणार नाही हे मी संकल्प घेतलाय आणि बर त्या प्रोजेक्टच्या मागे काम करतो आहे. आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयाने माझ्या बोरिवलीमध्ये MTNL ची जागा आणि BSNL ची फार मोठी जागा आहे तिथे रेंटल हाऊसिंगचं प्रपोजल दिलं आहे. फार मोठं प्रोजेक्ट येणार आहे. तर असे जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांची चिंता तिकडे होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला 2-3 वेळा धमक्या सुद्धा आल्या होत्या. तर म्हणजे इतका टोकाचा विरोध केला जातो आणि कशा पद्धतीनं ती सिच्युएशन हाताळली होती? धमकी यामुळे येते की या अवैध धंद्यांमध्ये जो पैसा इन्व्हॉल्व आहे तो फार मोठा आहे. म्हणजे फेरीवाल्यामध्ये तर पॅरलल इकॉनॉमीच आहे. मी वाटतो जर ते ऑफिशियल केली तर BMC ला एवढं रेव्हेन्यू भेटेल की प्रॉपर्टी टॅक्समधून जे पैसे वसूल करतात ते त्यांना डिडक्ट करावं कमी करावं लागेल. बर पण ते लोकांच्या खिशात जाते म्हणून तिकडे दुर्लक्ष केला जातो नेहमीच. आणि आता 1,32,000 हॉकर्सना रेग्युलराईज करायचं कोर्टाने सांगितलं आहे आणि त्या दिशेने काम करतोय. पण त्याच्याकडून जर आपण ऑफिशियल चार्ज घेतलं तर ते एक रेव्हेन्यू जनरेट त्याच्यामार्फत होणार आहे. दुसरी गोष्ट ड्रग्सच्या मध्ये एवढा मोठा पैसा इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये माफिया इन्व्हॉल्व आहे. या सगळ्यांमध्ये जे माफिया इन्व्हॉल्व आहे त्यांची रोजीरोटी जेव्हा धोक्यात आली तेव्हा त्यांना वाटतं की हा माणूस आपल्यात नको आणि म्हणून त्याने धमकी देण्याचा किंवा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अधिवेशन चालू असताना हल्ला करण्यात आला होता. पण जर मी बोललो असतो तर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असती. मी कुठेच बोललो नाही पण मी माझं काम थांबवलं सुद्धा नाही आणि माझं काम सतत चालू ठेवलं. आता त्यांना पण वाटतं की हा माणूस काय ऐकणार नाही. तो माझं कमिटमेंट आहे ते करण्यासाठी मला कोण घाबरू शकत नाही. मला प्रलोभन देऊन कोण विकत घेऊ शकत नाही. ये माइकालाल बिकनेवाला नाही और इसके लिए माझं कमिटमेंट जे आहे ते यशस्वी झालंय. मुंबईमध्ये उत्तर भारतीय देखील मोठ्या संख्येनं आहे. भाजपचा हक्काचा वोटर म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. या समाजाच्या पण समस्या आहेत. मोठ्या प्रमाणावर हा समाज बोरिवलीमध्ये देखील वसलेला आहे. ह्या समाजाच्या समस्या तुम्ही कशा सोडवता? म्हणजे हा मेळ लोकांना कसा? असं वाटतं की उत्तर भारती म्हणजे भाजीवाला दूधवाला रिक्षावाला एवढंच आहे. हं. पण मी असं म्हणेन की उत्तर भारतीय समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आहे. मीडियामध्ये पण अनेक हिंदी भाषी पत्रकार आहेत. आहेत. कोर्टात चांगले ॲडव्होकेट आहेत. मोठ्या प्रमाणात ॲडव्होकेट आहेत. मोठ्या प्रमाणात शिक्षक आहेत. बिझनेसमॅन आहेत. नवीन पिढी जे दुसरी तिसरी पिढी आज मुंबईत राहते त्यांचं गावात संबंध आहे अशी पिढी आहे जी चांगली मराठी बोलतात. या मातीशी त्यांनी आपलं नातं जोडून ठेवलं आहे. तर विविध वर्गाचं समस्या वेगवेगळी आहे आणि त्याची मला समज आहे. म्हणून जेव्हा मी हॉकर्सच्या विरोधात भूमिका घेतली तर जौनपूर आणि बनारसमध्ये सुद्धा तिथल्या लोकांनी माझं स्वागत केलं की एक मर्द आदमी है जो करताय. त्यांनी हे नाही सांगितलं की उत्तर भारतीय विरोधी भूमिका घेतली. कारण त्या बोरिवली स्टेशनवरती रिक्षाने येणारा किंवा टॅक्सीने येणारा जो ड्रायव्हर आहे किंवा सारथी आहे तो सुद्धा उत्तर भारतीय. तो पहिला बोरिवली स्टेशन अवॉइड करत होता. आता तो तिकडे जातो. संपूर्ण बोरिवलीकर आता स्टेशनवरती येतात. त्यांचा वेळ वाचतो आणि कोर्टात येणारे सगळे ॲडव्होकेट मॅक्झिमम जे उत्तर भारतीय आहेत किंवा स्टेशनचा वापर करून ट्रेन पकडणारी लोक त्याच्यात पण उत्तर भारतीय लोक आहेत. ते सगळे माझ्या भूमिकेचं समर्थन करतात. म्हणून मला कुठे नकारात्मक भाव मिळाला नाही आणि उत्तर भारतीय समाजाने सुद्धा माझ्या या भूमिकेवर माझी प्रशंसाच केली आहे असा मला विश्वास आहे. मराठी हिंदी हा वाद पुन्हा सुरू झालेला आहे. रिक्षावाल्याला मराठी आलंच पाहिजे असे स्टिकर्स लावण्यात येत आहेत. तुम्ही या हिंदी मराठी वादाकडे कसं पाहता आणि या सक्तीकडे कॉर्पोरेशन इलेक्शनच्या 1.5 वर्षापासून मुंबईत भाषावाद सुरू झाला. कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये पण पोस्टर लावण्यात आले होते. अनेक प्रयास झाले की भाषेवरून मुंबईला पेटवलं पाहिजे. पण मुंबईकर किंवा मुंबईचा मूल मराठी माणूस आता भाषेच्या आधारावर भांडायला तयार नाही. हे आता राजकारण्याने समजलं पाहिजे. तो ज्या विकासाबद्दल विचार करतो आहे त्याच्या मनात ज्या एज्युकेशनची अपेक्षा आहे किंवा तो जो भवितव्य बघतोय त्याचं जे स्वप्न आहे हे युवा पिढीचं स्वप्न राजकारण्यांना समजत नाही
आणि ते 40-50 वर्षापूर्वीचं जे फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला प्रत्येक इलेक्शनमध्ये इम्प्लिमेंट करायला बघतात. पण आता प्रत्येक इलेक्शनमध्ये आयुध बदलायची आवश्यकता असते हे त्यांना समजत नाही. म्हणून या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केला. तो प्रयत्न अपयशी झाला. फक्त मुंबईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीचे स्वप्न पडले होते. पण एवढं मोठं मेजॉरिटी कधीच भेटलं नव्हतं आणि एवढा मोठा जनादेश घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले. महानगरपालिकेत आमची सत्ता आली. आता पुढे सुद्धा सुरू आहे. पण भाषा ही आली पाहिजे. आपण प्रत्येक भाषेचा सन्मान केला पाहिजे. पण माझ्या भाषेचा सन्मान करताना मी दुसऱ्याच्या भाषेला शिव्या देणार हे असंच आहे की मी कोणाच्या आईला शिव्या देतो. कोणाच्या आईला शिव्या दिलेला त्या माणसाला आवडत नाही. म्हणून माझं असं मत आहे, मी हिंदी भाषी असलो तरी मला मराठी बोलता येते, मी गुजराती बोलण्याचा प्रयत्न केला, मला इंग्रजी येते. तर माणसाने 2-4 भाषा शिकलं पाहिजे. त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्वामध्ये निखार येतो आणि कुठल्याही भाषेला शिवीगाळ नाही केलं पाहिजे असं माझं मत आहे. मला असं वाटतं संजय गांधी नॅशनल पार्क हा देखील फार महत्त्वाचा विषय आहे. बोरिवली मतदारसंघ जेव्हा आपण पाहतो, संजय गांधीच्या स्वतःच्या अनेक समस्या आहेत, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या समस्या आहेत, त्या विभागाला डेव्हलप करतानाच्या येणाऱ्या अनेक समस्या आहेत. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि उद्यानासोबत असलेल्या समस्या याच्यासाठी आणि त्याच्या निवारणासाठी म्हणून आमदार म्हणून तुम्ही काय प्रयत्न करताय? मुंबई एकमेव शहर आहे ज्या शहराच्या आतमध्ये नॅशनल पार्क आहे. खरं. आणि म्हणून हे आमचे लंग्स आहेत. हे फुफ्फुस आम्ही टिकवून ठेवलं पाहिजे. हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे जे जनावरं आहेत त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तर त्यांना सुद्धा जे आवश्यक आहे ते संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अवेलेबल असलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या गुफा आहेत त्या प्राचीन आहेत, ते सुद्धा आपलं जपलं पाहिजे. आणि मग आता लोकांना नॅशनल पार्कमध्ये यायचं आहे कारण एवढं ओपन स्पेस आयदर समुद्र किनाऱ्यावर भेटतं किंवा नॅशनल पार्कमध्ये भेटतं. तर तिथे जर आपण काही नवीन नाही दिलं तर मग लोकांमध्ये क्रेज राहणार नाही. तर ही आमची जबाबदारी. आमचे सांसद पियुष गोयलजी केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या मनात फार मोठा प्लान आहे या संजय गांधी नॅशनल पार्कच्या बद्दल. पण एक मोठी समस्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जे झोपडी आहेत किंवा जे आदिवासी लोक राहतात त्यांचं जे पुनर्वसन करायचं आहे ही सुद्धा एक मोठी चुनौती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. त्यांचं पुनर्वसन कुठे कुठे करता येईल या साठी दिशानिर्देश देण्यात आले आहेत. त्याशिवाय जे आरेमध्ये आदिवासी बांधव आहेत त्यांची जी समस्या आहे त्याबद्दल त्यांचं निराकरण कसं करायचं या दृष्टीने सुद्धा सरकार एक मजबूत पाऊल पुढे ठेवते आहे. आत्ताच तुम्ही बघितलं असेल टॉय ट्रेनचं उद्घाटन झालं आणि ती 2 ट्रेन पुन्हा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे आता आतमध्ये आपण बॅटरी ऑपरेटेड कार्स त्याच्यात ठेवली आहे, बस त्याच्यात ठेवली आहे. सर्वात जास्त पॉप्युलेशन चित्याचं म्हणजे बिबट्याचं कुठे असेल तर हायली डेन्स पॉप्युलेशन ऑफ लेपर्ड इन नॅशनल पार्क. आणि असं असून सुद्धा कुठल्याही माणसाला या बिबट्याने त्रास दिला नाही आहे. हे शिकण्यासारखं आहे की शहरात असून सुद्धा एवढे मोठे संख्यात बिबट्या असून सुद्धा बिबट्याने कुठल्याही माणसाला संजय गांधी नॅशनल पार्कच्या अवतीभोवती त्रास दिला नाही आहे. म्हणून हे आमचं वैभव आहे, मुंबईची शान आहे आणि ते किती चांगलं होऊ शकत त्याच्यात आणखीन किती प्लांटेशन करू शकतो ज्यामुळे मुंबईचं टेम्परेचर पर्यावरण संतुलित राहील हे संपूर्ण मुंबईकरांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अनेक महत्त्वाचे विषय हाताळत आहात. सिरियस कन्सर्न ज्यांना आपण म्हणतो, हार्ड हिटिंग टॉपिक्स हाताळत आहात, पण त्यासोबतच शैक्षणिक आणि आरोग्य ह्या विषयांना देखील एक जस्टिस देण्यासाठी म्हणून काय तुमच्याकडून प्रयत्न होत आहेत? बोरिवलीत आत्ता नवीन नवीन शाळा कॉलेज येऊ लागले आहेत. पण आज पण जर बोरिवली स्टेशनवर तुम्ही उभे राहिलात तर 70% बोरिवली ही एज्युकेशनसाठी किंवा हायर एज्युकेशनसाठी ही पार्ल्याच्या कडे जाते. खरं. मिठीबाई कॉलेज असेल, साठे असेल, डहाणूकर कॉलेज असेल, ती पसंती पण आहे आणि तिकडे जावं पण लागतं कारण इथे ऑप्शन नाही. इथे पॉप्युलेशन एवढं वाढलं आहे तर मुलांना तिकडे जावं लागतं. माझ्या मनात स्वप्न आहे आणि मी ते अमरीशभाई पटेल यांना बोलून दाखवलं की मी कधीच तुमच्याकडे एका ॲडमिशनसाठी येणार नाही, तर मला बोरिवलीत मिठीबाई कॉलेजच साकार करायचं आहे ज्यामुळे बोरिवलीतील लोकांना हायर एज्युकेशनसाठी बाहेर जावं लागणार नाही. बोरिवलीत त्यांना शिक्षण उपलब्ध होईल हे माझं स्वप्न आहे आणि मला विश्वास आहे ते स्वप्न मी पूर्ण करेन. भाजपमध्ये आज इतकी वर्ष तुम्ही काम करताय, संघटनेमध्ये काम करताय,
मला असं वाटतं की तुमच्याबद्दल असं म्हटलं जातं की कधी स्वतःचा स्वविचार हा फार तुम्ही कधी केला नाहीत किंवा फार इथे हे आहे तिथे आहे असं असं कधी तुमच्याबद्दल ऐकिवात नाहीये. पण आता तुम्ही ज्या पद्धतीनं सक्रिय राजकारणात आल्यानंतर नेतृत्व तुमचं तुम्ही सिद्ध करताय. आता ह्या नेतृत्वाला एखादं पद मिळावं, एखादी मोठी जबाबदारी मिळावी, असं तुमच्या कार्यकर्त्यांना नेहमी वाटत असतं. तर ह्या विषयाकडे कसं पाहता? बघा, आपल्या अवतीभोवती जे कार्यकर्ते असतात किंवा आपले घरचे लोक असतात त्यांना नेहमीच वाटत असतं, पण त्या मोहात आपण पडलं नाही पाहिजे. तेव्हाच आपलं नेतृत्व सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. काम करत असताना अनेक लोकांनी मला सांगितलं की तुझा वापर करून घेतात, बैलासारखा वापर करून घेतात, फक्त खटवतात, काहीच देणार नाही. पण मला पक्षाने काय दिलं हे मला माहिती आहे. मला सन्मान दिलं. माझी पृष्ठभूमी राजकीय नाही. माझे वडील कुठल्याही पक्षात BJPचे जरी ते सिम्पथायझर आहेत, वोटर आहेत, तरी ते पदाधिकारी नव्हते. तर असा वारसा नाही. माझ्याकडे फार पैसा नव्हता आणि मी पक्षात बोरिवलीतून तिकीट मागितली नव्हती. मी संघटनेचं काम करत होतो. युवा मोर्चा वार्ड अध्यक्षपासून आत्तापर्यंतचा प्रवास आहे आणि या पक्षाने महाराष्ट्रातील सर्वात प्रेस्टिजियस सीट बोरिवली, ज्याचं प्रतिनिधित्व कधी राम नाईक साहेबांनी केलं, हेमेंद्र मेहतांनी केलं, गोपाल शेट्टीजींनी केलं, विनोद तावडेजींनी केलं, सुनील लांडेंनी केलं, ती जागा मला दिली, मला उमेदवार तिथून बनवलं. मला वाटतं एका कार्यकर्त्यासाठी याच्याहून मोठं पद किंवा याच्याहून मोठं सन्मान होऊच शकत नाही. आणि मी म्हणून पक्षाचा ऋणी आहे. आणि चांगलं काम का करायचं, तर जसं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तशा महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना प्रामाणिकतेने जर तो काम करत असेल तर पक्ष त्याला संधी देतो. हे जर संधी आणखीन कार्यकर्त्यांना द्यायचं असेल तर मला तो रोल मॉडेल व्हायचं आहे. मला चांगलं काम करायचं आहे, ज्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पक्ष नवीन नवीन संधी देत राहील. पक्ष तुम्हाला अनेक ठिकाणी संधी देत आहे. पक्ष तुम्हाला राज्याच्या बाहेर देखील पाठवतंय. तिकडे देखील महत्त्वाची जबाबदारी देत आहे. बंगलोरमध्ये महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला देण्यात आली आणि याच्या आधी देखील अनेक राज्यांमध्ये तुम्हाला पाठवण्यात आलं होतं एक्झामिनर म्हणून किंवा निरीक्षण करा किंवा तुमचे जी मतं आहेत ह्या ठिकाणी काम करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे राज्याबाहेरही. आता हे नेतृत्व आम्हाला देखील मोठं होताना दिसतंय. ते केवळ बोरिवली किंवा मुंबई, महाराष्ट्रापुरतं आता मर्यादित राहिलेलं नाहीये. तर मुळात बंगलोरमधला अनुभव कसा होता हे देखील जाणून घ्यायला आवडेल आणि बाहेरच्या राज्यांमध्ये काम केल्यानंतर नेतृत्व म्हणून एक कसं घडतं आणि त्याच्यावर संस्कार कसे होतात? फक्त भारतीय जनता पक्षामध्ये ही प्रथा आहे की दुसऱ्या राज्यात निवडणूक असते तिथे सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते पाठवले जातात. मुंबई महाराष्ट्रात इलेक्शन असेल तेव्हा बाहेरच्या राज्यातून येतात. दुसऱ्या राज्यात असेल तर आम्हाला तिकडे जावं लागतं. मला अभिमान आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मराठी भाषिक लोकांना संपर्क करण्यासाठी 2 वेळा मला संधी मिळाली. मी गुजरातमध्ये, सुरतमध्ये एकदा आशिषजींच्या बरोबर सहप्रभारी होतो आणि मागच्या इलेक्शनमध्ये मी सुरतचा प्रभारी होतो. त्यावेळी सुरतची इलेक्शन ही फार महत्त्वाची होती कारण पटेल आंदोलन होतं, GST आलं होतं, नोटबंदी झाली होती आणि राहुल गांधीची फार मोठी सभा झाली होती. प्रत्येक सोसायटीच्या बाहेर तिथल्या कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये नो एंट्री फॉर BJP असे बॅनर लागले होते. आम्ही गेलो तर पहिला आमच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. अशा वेळी कसं काम करायचं? आम्ही कर्नाटकमध्ये, बंगलोरमध्ये काम केलं आहे. तर जे गुजरातमध्ये आम्ही शिकलो किंवा कर्नाटकमध्ये आम्ही शिकलो किंवा महाराष्ट्रातून जाऊन बनारसमध्ये 500हून अधिक वर्षापासून राहत असलेल्या मराठी बांधवांना भेटून त्यांचं मत, त्यांची संस्कृती आणि इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा ते चांगली मराठी बोलतात, चांगली इंग्रजी बोलतात. संस्कृतमध्ये माझी एक मीटिंग झाली आणि ते आपलं महाराष्ट्र विसरत नाही, ते महाराज विसरत नाही, हे पण समजायला भेटलं. हे पक्षामुळेच भेटलं. पक्षामुळे संपूर्ण महाराष्ट्र महाजनादेश यात्रामध्ये मला फिरायला भेटलं. कदाचित कितीही पैसा कोणाकडे असेल तो संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकत नाही. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या महाजनादेश यात्रामध्ये मला संपूर्ण महाराष्ट्र बघता आलं. हे पक्षामध्येच शक्य आहे. आणि गुजरातचं, सुरतचं जे इलेक्शन आम्ही जिंकलो किंवा बेंगलोरचं इलेक्शन जिंकलो आणि आत्ता मला बेंगलोर महानगरपालिकेमध्ये सहप्रभारी पक्षाने केलं आहे. तर मला वाटतं ही फार मोठी जबाबदारी आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षाचा माझ्यावर अधिकार आहे. जिथे पक्ष पाठवेल तिथे जाऊन काम करायचं
दिल्लीमध्ये सुद्धा सर्वात टफ 5 सीट मला दिली होती. सिंधी बॉर्डर जिथे आंदोलन होता, जाट बेल्ट एरियामध्ये, तिकडे मला पाठवलं होतं. इलेक्शन जिंकल्यावर लगेच 15व्या दिवशी मला पाठवलं होतं. मी 1.5 महिना तिकडे राहिलो आणि 5ही सीट आम्हाला जिंकता आली. माझ्यामुळे जिंकलो असं नाही आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांचं जे मार्गदर्शन आहे, यांची जी रणनीती, त्यामुळे जिंकलो. पण त्यामुळे एक कार्यकर्ता तयार होतो, एक रणनीती कशी असते ती समजण्याचा प्रयत्न होतो आणि देश काय हे समजतो. अ, हे सगळं करत असताना अशी पण एक नेहमी कुरबूर असते किंवा एक नेहमी अशी कुजबूज नेहमी असते की तुम्ही कदाचित दिल्लीला जाल किंवा तुम्हाला एक मोठी जबाबदारी राष्ट्रीय पातळीवर दिली जाईल. तर या संदर्भात कधी असं काही बोलणं किंवा असे काही पक्षाकडून संकेत? पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझं सगळं कॉपीराईट माझ्या नेतृत्वावर देऊन ठेवलं आहे. त्यांना जिथे मला पाठवायचं असेल त्यांना अधिकार आहे, ते मला पाठवू शकतात आणि त्या भूमिकेत राहून काम करण्याची माझी जबाबदारी आहे. मला हेच पद पाहिजे की या पदासाठी माझा जन्मला आहे असं माझ्या डोक्यात कुठेही नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता आज पण आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच टिकून राहायचं हेच माझं स्वप्न आहे. थोडंसं जरा बोरिवलीच्या इंटरनल थोड्याशा मायक्रो विषयांकडे आपण जाऊया. बोरिवली पश्चिममध्ये नाल्यांच्या सफाई दरम्यान गैरप्रकार जो नुकताच घडला होता तो उघडकीस आला आणि तो तुमच्याच मुळे खरं तर उघडकीस आला. नेमकं काय घडलं होतं आणि पालिकेनं त्यानंतर सुद्धा काही कारवाई केली आहे का या प्रकरणी असं वाटतं? बोरिवलीमध्ये नाला सफाई करताना मागच्या वर्षी आम्ही प्रत्येक नाल्याचे फोटोग्राफ्स आमच्याकडे ठेवले होते. यावेळी नाला सफाई सुरू झालं आणि आमचा एक पदाधिकारी जात असताना त्याच्या लक्षात आलं की नाल्यातून भलतंच काहीतरी बाहेर काढण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांनी ते व्हिडिओ बनवलं, माझ्या निदर्शनात आणलं. मी प्रत्यक्षात तिकडे गेल्यावरती मी बघितलं की नाल्यामध्ये रस्त्याचं सिमेंटचा भाग आहे, डिवायडर आहे, मोठमोठे दगड आहेत. बापरे. त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे मुंबईचा कुठलाही नाला तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिकची पिशवी दिसणार, प्लास्टिकची बॉटल दिसणार. त्या संपूर्ण ढिगाऱ्यात कुठेही प्लास्टिकचा एक कण नाही आहे आणि म्हणून ते बाहेरून आणून गाळ बनवण्याचा प्रयत्न ते लोक करत होते. मी आक्षेप घेतल्यावरती काम बंद झालं. कॉन्ट्रॅक्टर असेल, अधिकारी असेल, त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी सांगितलंय जर हे ॲक्शन झाली नाही तर मात्र मी सोडणार नाही. मी हा विषय धरून राहणार. हा मुंबईकरांचा पैसा आहे आणि या एक एक पाईचं जबाबदेहीने वापर झालं पाहिजे असं माझं मत आहे. पावसाच्या आधी सगळे नाले साफ झाले पाहिजे, पण असं करताना हे अशा प्रकारचा भ्रष्टाचार खपून घेणार नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरवर 1 लाख रुपयाचं फाईन मारलं आहे, पण संपूर्ण कारवाईचं रिपोर्ट ते ॲक्च्युली नाल्यामध्ये जे टाकलं आहे ते काय आहे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी काम सुरू होऊ देणार नाही. पण यापूर्वी देखील कामामध्ये आपण बघितलेलं होतं जेव्हा गाळ काढला जातो तेव्हा गैरप्रकार होतात. कंत्राटदार खोटे वजन दाखवतात आणि मग पैसेही लाटले जातात. ह्या सगळ्यावर एक कायमस्वरूपी तोडगा आपल्याला काढता का येत नाहीये? म्हणजे काय अडचण आहे? मी आत्ता इथे येण्यापूर्वीच महानगरपालिका आयुक्तांशी बोललो आहे. मी वेळ मागितली आहे या विषयाकरता. सोमवारी DMC आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत बोरिवलीत जेवढे नाले आहेत, मेजर असतील, मायनर असतील, त्याची साफसफाई कशी ते प्लान करतात आहे त्या प्रत्येक पॅचमध्ये आम्ही आमचे पदाधिकारी जोडणार आहोत. आणि माझी या चॅनलच्या माध्यमातूनच मागणी आहे की त्या प्रत्येक पॅचमध्ये जसे रस्ते बनवताना आपण CCTV टेम्पररी लावतो, तसंच नालं सफाई करताना सुद्धा तिकडे आपण मोठ्या नाल्यांमध्ये CCTV लावलं पाहिजे, ज्यामुळे अशा प्रकारचे भ्रष्टाचार होणार नाही. आता BMC मध्ये तुमची सत्ता आहे, त्यामुळे हे जे काही गैरव्यवहार होत आहेत त्याच्यावर एक आळा बसेल असा विश्वास आहे तुम्हाला? एवढा मोठा भ्रष्ट कारोबार BMC चालायचं ते एका दिवसात बदलेल, आमची सत्ता आली म्हणून सगळं लोक आपलं स्वभाव, कॅरेक्टर बदलतील, इतकं सोपं रामराज्य आणणं नाही आहे. म्हणून आम्हाला दक्ष अलर्ट राहावं लागेल आणि आमच्यासारखे जनप्रतिनिधी कार्यकर्ते जर अलर्ट राहिले तर निश्चित चाप बसणार आणि जे पारदर्शी सरकारची अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे ते निश्चित मुंबईकरांना आम्ही देऊ शकू असा मला विश्वास आहे. बरं, गाळ काढताना हल्ली आता AI टेक्निकचा वापर केला जातोय, तर कशा पद्धतीने ही देखरेख केली जाते? नेमकी काय प्रणाली आणि याचा खरंच फायदा होतोय का? हा देखील महत्वाचा विषय आहे. आता AI वापरायचं आणि लोकांना काहीतरी आम्ही चांगलं करतोय, वेगळं करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा, पण AI म्हणजे काय हे समजण्याकरता मी मीटिंग लावली आहे.
जर आम्हाला समजेल तर आम्ही मुंबईकरांना समजवू शकू. पण सोप्या भाषेत मला असं समजतं की तुम्ही जर तिकडे CCTV लावली आणि एनी टाईम ते फुटेज अवेलेबल आहे तर भ्रष्टाचार होणार नाही. आणि AIचा वापर यासाठी की त्याच्यामध्ये जो आपण गाळ काढतोय त्याच्यात मिलावट नाही, याच्यासाठी जर AIचा वापर होत असेल तर ते कसं होत आहे हे प्रत्यक्षात मला बघायचं आहे. मी सायन्सचा विद्यार्थी आहे. जोपर्यंत मला पटत नाही तोपर्यंत मी बाहेर बोलू शकत नाही. आणि म्हणून सोमवारी माझी बैठक झाल्यानंतर मी विस्तारपणे तुम्हाला याबद्दल सांगू शकेन. पण बोरिवली म्हणजे मला असं वाटतं ना की बोरिवली एक असा मतदारसंघ आहे की ज्याच्यामध्ये सगळंच आहे. ह्याच्यामध्ये नदी आहे, ह्याच्यामध्ये डोंगर आहे, ह्याच्यामध्ये भरपूर पॉप्युलेशन आहे, ह्याच्यामध्ये गाळावरून जे काही आता राजकारण किंवा ज्या पद्धतीनं गैरव्यवहार चाललाय अशा सगळ्या म्हणजे सिरियस इश्यूज आहेत. तर मला असं वाटतं की बोरिवलीमध्ये प्रत्येक विषय हा खरं तर हाताळण्यासारखा असा तो मतदारसंघ आहे आणि त्यासोबतच टुरिझम देखील आहे. म्हणजे नॅशनल पार्क असो किंवा कान्हेरी केव्ज असो, ह्यांना टुरिझमसाठी अधिक ते अट्रॅक्टिव्ह कसे होतील किंवा पर्यटकांना अधिक आपण अट्रॅक्ट कसं करू शकू यासाठी म्हणून आणि त्यांच्या सोयींसाठी म्हणून छान सुविधा त्यांना जर आपल्याला देता आल्या तर त्यासाठी म्हणून असा काही तुमचा प्लॅन आहे का? गिरगाव, दादर, विलेपार्ले आणि त्याच्यानंतर बोरिवली. आणि आता बोरिवली ज्याप्रमाणे वाढत आहे, बोरिवली एक सांस्कृतिक आध्यात्मिक नगरी आहे. इथले लोक कलाप्रेमी आहेत आणि म्हणून अनेक कार्यक्रम बोरिवलीत होत असतात. लोक शांतिप्रिय आहेत. नॅशनल पार्क आहे पण फार मोठा भूभाग हा समुद्र किनाऱ्याच्या मार्फत पण बोरिवलीला आहे. बरोबर. म्हणजे मनोरी ते गोराईपर्यंत 8 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि सगळं ते ग्रीन झोन आहे. मँग्रोव्ह पार्क आम्ही बनवतो आहे. 125 एकरमध्ये MTDCच्या वतीने प्रकल्प येणार आहे. SL रोड माझ्या विधानसभेत आहे. SL मग पगोडा माझ्या विधानसभेत. जगभरातून लोक बोरिवलीत येतात. कोस्टल रोड बोरिवलीतून सुरू होत आहे. नॅशनल पार्कच्या खालून टनलचं काम सुरू होत आहे. बोरिवली स्टेशन मॉडिफाय करायचं आहे. त्याचं नूतनीकरण या वर्षाच्या शेवटी सुरू होईल. माझं असं मत आहे बोरिवली स्टेशन जर आपण व्यवस्थित करून दिलं तर उत्तर मुंबई जे उत्तम करायचं त्याची सुरुवात तिथून होईल. आणि आता मेट्रोची कनेक्टिव्हिटी एअरपोर्टला झाल्यानंतर आपण डायरेक्ट कोलाब्यापर्यंत मेट्रोने जाऊ शकू. सगळ्या ट्रेन AC होतील आणि म्हणून बोरिवली सगळ्यांचं आवडती जागा आहे. सगळ्यांना वाटतं आपलं घर बोरिवलीत असलं पाहिजे. मला पण वाटतं. आणि कारण कनेक्टिव्हिटी इतकी बेटर झाल्यानंतर आत्ता जो एक ट्रॅफिकचा इश्यू आहे की 2-2.5 तास संध्याकाळी लागतात किंवा सकाळी वेळ लागतो, हे सगळं झाल्यानंतर ते कमी होईल. पर्यटकांच्या दृष्टीने कान्हेरी केव्स असेल, नॅशनल पार्क असेल, मग जेटीने, मनोरी जेटीने किंवा गोराई जेटीला जायचं, निसर्ग बघायचं, समुद्र किनारा बघायचं. आता समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प सुद्धा आमच्या बोरिवलीतच येत आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि देशातलं पहिलं म्हणजे महाराष्ट्राचं पहिलं मँग्रोव्ह पार्क एकदम रेडी आहे. अटलजींचं त्याचं नाव दिलं आहे. त्यामुळे सुद्धा पर्यटक तिकडे येणार आहे. सायन्स पार्क डेव्हलप करायचं आहे. तर अनेक गोष्ट आम्ही बोरिवलीत करतो आहे ज्यामुळे पर्यटक इथे येतील. बोरिवलीत सगळ्यांनीच यायला पाहिजे. गोराई आणि मनोरी बीच बघितलं पाहिजे, किती सुंदर आहे. एक नवीन क्वीन्स नेकलेस आम्ही तिकडे डेव्हलप केला आहे आणि हे लोकांना माहीत नाही. गोराई आणि मनोरी गाव आहे. बोरिवली जसं शहर आहे ना तसं 5 प्रमुख गावं सुद्धा इथे आहेत. हे आमचे शिंपोली, एकसर, वजिरा हे सगळं गाव आहे. आमचं जे गणपतीचं देवस्थान आहे ते फार प्राचीन आहे आणि या गावकऱ्यांची सुद्धा अनेक चिंता आहे. म्हणजे गोराई आणि मनोरी मुंबईत आहे, मुंबईकरांनाच माहीत नाही. मी आता हाऊसमध्ये बोलून आणि त्यांचं DP फायनल करून त्यांना बेसिक ॲम्युनिटी जे आझादीपासून आजपर्यंत मिळाली नाही आहे, त्यांना स्मशानभूमी नाही, त्यांना हॉस्पिटल नाही, त्यांच्याकडे चांगल्या शाळा नाही, या ज्या मूलभूत गरजा आहेत, जिम नाही, रस्ते, आता हे हळूहळू होत आले आहेत. तर तिथली DP फायनल करायची आहे. निसर्गाने बोरिवली भरपूर आशीर्वाद बोरिवलीला आहे आणि निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने बोरिवलीमध्ये आपण चांगलं काम करण्याचं आमचं प्रयोजन आहे. त्या दिशेने आम्ही काम करत आहोत. संजय उपाध्यायजी, तुम्ही रामभक्त म्हणून ओळखले जाता. तुमचे वडील देखील राम मंदिर देणगी देणाऱ्यांमधले पहिले व्यक्ती होते. ज्यावेळी राम मंदिर बनलं आणि आपण अयोध्येला गेला असाल, काय भावना होती? माझं गाव जे आहे ते अयोध्येपासून 60 किलोमीटर अंतरावरती आहे. माझ्या वडिलांचं नाव रामभक्त आणि आईचं नाव कृष्णलली आहे.
जेव्हा राम मंदिरसाठी विटाची पूजा होत होती सर्वात पहिलं माझ्या आईवडिलांनी केलं होतं आणि यावेळी देणगी देण्यात सुद्धा पार्ल्यात पहिली देणगी माझ्या वडिलांनीच दिली होती. या गोष्टीचा मला अभिमान आहे की मी त्यांचा पुत्र आहे. आणि अयोध्येत जेव्हा मी जात होतो तेव्हा अयोध्या एवढी विरान झाली होती, स्मशानभूमीसारखी झाली होती. अयोध्येत हनुमानगडीला लोक हनुमानाला राजा मानतात, कारण अयोध्येत रामाने हनुमानाला आपलं राजपाट दिला म्हणून तिकडे भोग लागतो. आणि तिथून जेव्हा रामलल्लाचं दर्शन करायला जात होतं तेव्हा 12-12 फूटचे लोखंडी बॅरिगेड्स, दोन्ही बाजूला गन मशीन घेऊन सिपाही, आणि सगळी चेकिंग होऊन तिकडे जायचं आणि 2-3 सेकंद फक्त तंबूत बसलेल्या रामलल्लाला बघायचं आणि हिंदू म्हणून आपण का जगतोय असं विचार घेऊन डिस्टर्ब व्हायचं. अनेक वेळा मी हनुमानगडीवर उतरताना विचार करायचो की मी जोपर्यंत आहे, आपल्या हयात असताना मी आपल्या आई वडिलांना घेऊन अयोध्येत रामाचं दर्शन करू शकतो का? इथे वाटायचं होऊ शकेल, पण इथे वाटायचं होऊच शकत नाही. पण या देशात हे शक्य झालं. सुप्रीम कोर्टचा आदेश आला, पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने राम मंदिरचं भूमिपूजन केलं आणि आम्ही सगळे जिवंत आहोत. आपल्या हयात हे सगळं चित्र झालं. भव्य रामचं मंदिर झालं आहे आणि जगभरातून लोक राम मंदिरमध्ये येत आहेत. एक हिंदू म्हणून, एक राम भक्त म्हणून याच्याहून आनंदाची गोष्टच होऊ शकत नाही. उपाध्यायजी, असं नेहमी म्हटलं जातं की राम मंदिर आम्ही बांधलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत, पण ह्या सगळ्यामध्ये देशाला विकासाचा रस्ता देखील मला असं वाटतं की दाखवलेला आहे. म्हणजे एकीकडे केवळ भक्ती नाही तर विकासाची शक्ती देखील, याचं प्रदर्शन देखील मला असं वाटतं आपण ग्लोबली लोकांना करून दिलंय आणि त्यामुळे भारताप्रती लोकांचं एक आकर्षणाचं केंद्र भारत हा काही काळापासून बनलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये जेव्हा ते या देशाची सत्ता त्यांनी सांभाळली, स्वच्छ भारत पासून जे काम सुरू झालं, मग ते टॉयलेटचं काम असेल, हर घर बिजली असेल, हर घर नल असेल, ग्रामीण रस्ते, देशभरातले रस्ते, ज्याप्रमाणे त्याच्यात परिवर्तन झालंय, ट्रान्सफॉर्मेशन झालंय, त्यामुळे देशाबद्दलची प्रतिमा बदलली आहे. कोविडमध्ये ज्या कोविडचं ट्रीटमेंट कसं करायचं हे कोणालाच माहीत नव्हतं. एवढ्या मोठ्या देशाला जसं मोदीजीने सांभाळलं आणि कोविडची वॅक्सिन आपण स्वतः डेव्हलप करू शकलो. त्यामुळे तंत्रज्ञानातसुद्धा आपण कुठे मागे नाहू. सॅटेलाईटची टेक्नॉलॉजी म्हणा किंवा आता मॉडर्न जे वॉरफेअर आहेत, जे आता फक्त लढाई तलवारीने होत नाही तर आता बटनाने होत आहे, याच्यामध्ये जे भारताने प्रगती केली आहे ते आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये बघितलं. आता आपण घुसून मारतो लोकांना. आपल्या भारतीची काय किंमत आहे हे जगभराला आपण पटवून दिले. आता अमेरिका, इस्रायल, इराणमध्ये वार चालू आहे तरीसुद्धा आपल्या देशात आपले तेलची टँकर आहेत हे आपल्यामध्ये येत आहेत. आपलं सगळं काम व्यवस्थित चालू आहे. तर भारताची ही प्रतिमा लोकांमध्ये आहे की जर शक्ती भारताला मिळाली तर तो विनाशाचा विचार करत नाही, तो कोविडचे व्हायरस बनवायचा विचार करत नाही, तर तो संपूर्ण विश्व हा आपला परिवार आहे असा विचार करून आम्ही पूजा पण करतो. तेव्हा असं म्हणतो की विश्व का कल्याण हो, आणि असा भाव प्रत्येक घरात आहे. म्हणून जगाला पण पटतं की भारत जर पुढे गेला तर याच्यामध्ये विश्वाचं कल्याण आहे आणि हा विचार आहे. म्हणून भारताची इकॉनॉमीसुद्धा पुढे जात आहे. भारताची युवकांना यावेळी जी संधी आहे, मला वाटतं याच्या आधी कधीच नव्हती. भारताकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आहे. आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही या एजमध्ये भारतासाठी काम करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे. तुम्ही भाजपमध्ये युवा मोर्चापासून सुरुवात केली, त्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर चिटणीस म्हणून आपण होता, नंतर मुंबईचे सरचिटणीस झालात आणि आता आमदार. हा सगळा जो प्रवास आहे, जसं मी म्हटलं की संघाची पार्श्वभूमी नक्कीच आहे या सगळ्यामध्ये. आपले वडील संघामध्ये कार्यरत होते, पण आपणही होतात. पण ह्या सगळा जो प्रवास आहे संघटनेपासून ते नेतृत्वापर्यंतचा, मागे वळून जेव्हा पाहता तेव्हा कसा वाटतो? मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, या गोष्टीचा मला अभिमान आहे. मी कॉलेजमध्ये इलेक्शन लढलो त्यावेळी एका मुलीने मला सांगितलं होतं, कारण तेव्हा सगळीकडे काँग्रेसच होतं, आणि मला आज पण लक्षात आहे की मला असं सांगितलं होतं, जर पॉलिटिक्समध्ये करिअर आहे तर यू आर इन रॉंग पार्टी. पण आम्ही सगळे ध्येयनिष्ठ होतो. आम्हाला वेळ म्हणायला हरकत नाही,
कारण क्रांती अशीच लोक घडवू शकतात. आम्हाला आमच्या विचारावर विश्वास होता, एकात्म मानवदर्शनवर विश्वास होता, हिंदुत्वावर विश्वास होता आणि सत्ता दिसत नाही तरीसुद्धा पक्षासाठी काम करायचं असं हजारो लोकांनी काम केलं. त्यामुळे आज देशभरात भाजपची सत्ता आहे. सर्वात जगात मोठा पक्ष भाजपचा आहे आणि कुठलीही राजकीय पृष्ठभूमी नसताना पक्षात पद भेटतो. मला तर असं वाटायचं की माझ्याकडे पैसा नाही, पॉलिटिकल पृष्ठभूमी नाही, तर संघटनेमध्येच काम करायचं आणि संघटनेमध्येच पुढे जायचं हेच आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. पण असं करत असताना पक्षाने मला जनप्रतिनिधीसुद्धा बनवलं आणि ते सुद्धा बोरिवलीसारख्या विधानसभेतून बनवलं. ही अभिमानाची गोष्ट आहे. तर मी पण एक रोल मॉडेल आहे लोकांसाठी की नाही, पक्षात सामान्य माणसाला सुद्धा, सामान्य घरातून आलेल्या युवकांना सुद्धा संधी आहे. तो सुद्धा अध्यक्ष होऊ शकतो. नितीन नवीनजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एका परिवारात जन्म झाला म्हणूनच तो राष्ट्रीय अध्यक्ष होणार असं नाही, तर पक्षात काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला संधी भेटू शकते आणि यामुळे आत्तापर्यंत झालं त्याच्यावर तर समाधानी आहेच, पण चांगलं करत राहायचं. समाधानी झाल्यावरती माणूस थकतो, काम करायचं थांबवतो, म्हणून समाधानी कधीच राहायचं नाही. अजून बेस्ट काय आहे ते द्यायची इच्छा आहे आणि त्यासाठी करत राहायचं. या वयात पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढं काम करतात तेवढं मला वाटतं आम्ही करत नाही आणि तेवढी ऊर्जा, तेवढी शक्ती, तेवढं विजन आम्हाला सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. आम्ही सुद्धा आपल्याला तसं अपग्रेड केलं पाहिजे हे माझ्या मनात आहे आणि त्या दिशेने काम करायचं. तुम्ही ज्यावेळी बोरिवलीत आला होतात तर तुम्हाला एअरलिफ्ट केलं असं लोक म्हणायचे, पण मला असं वाटतं आता तुम्ही अनेक मुद्दे सुद्धा लिफ्ट करताय. तर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आता तुम्ही काम करत आहात, बऱ्याचदा असं पाहिलं जातं की तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री साहेब यांच्यामध्ये चेहऱ्यात बरंचसं साम्य आहे. तर ह्याचा कधी ऍडव्हान्टेज घेतलाय का? आता असं ऐकलंय की देव एकासारखे काही लोकांना बनवत असतो. योगायोग आहे की त्यांचा चेहरा आणि माझा चेहरा याच्यामध्ये पर्सनॅलिटी सुद्धा, पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा साम्य आहे. पण देवेंद्रजीच्या कडून त्यांच्याकडे बघून अनेक काही गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे मी एक गोष्ट हे ऐकतो की सार्वजनिक जीवनात असताना सुद्धा कधीसुद्धा आपल्या स्टेटमेंटसाठी देवेंद्रजींना माफी मागावी लागली नाही. तर असं कसं करायचं, विरोधी पक्षांना कसं जिंकायचं, प्रत्येकाला चांगलं वाटेल. मुख्यमंत्री असताना सुद्धा एक SMS केला कोणी तर त्याचं उत्तर देतात ते. एवढं सहज कसं व्हायचं, एवढे व्यस्त असताना सुद्धा प्रत्येकाला विश्वास वाटतो की देवेंद्रजी माझ्यासाठी करणार, हे कसं करायचं. आणि चेहऱ्यामध्ये साम्य आहे. नमो ॲप सुद्धा जेव्हा आम्ही स्कॅन करतो तर 70% फोटो देवेंद्रजींचे येतात, 30% माझे येतात. आणि म्हणजे टेक्नॉलॉजी AI सुद्धा सांगते की आमच्या दोघांच्या चेहऱ्यामध्ये साम्य आहे. अनेक लोक हे बोलत असतात, पण फक्त चेहरा साम्य आहे. आदर्श तेच आहेत. मला त्यांच्याकडे आदर्श व्यक्तिमत्व म्हणूनच मी बघतो आणि त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. पण ह्याचा कधी ऍडव्हान्टेज घेतलाय का, किंवा असं अशी कधी घटना घडली आहे का की आम्ही महाजनादेश यात्रामध्ये असताना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि अनेक फायली सुद्धा त्यांना रोज अटेंड करावी लागत होती. अशावेळी बसमध्ये मी समोर बसून लोकांना हात दाखवत असो आणि साहेब मागे बसून फायली क्लिअर करत होते. पण चांगल्यासाठीच केलं, कधी त्याचं गैरवापर केला नाही आणि करणार सुद्धा नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खरं तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. बोरिवलीमध्ये अनेक विषय आहेत, तुम्ही अनेक विषयांना सचोटीनं हाताळत आहात. थोडा है थोडा की जरूरत है असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे अधिक प्रयास तुम्ही कराल याच्याबद्दल साशंकता नाहीये. तुमच्याकडे देखील अनेक लोक येत असतात. जसं मगाशी मी म्हटलं की बोरिवली पॅटर्न एक झालेला आहे, तर या बोरिवली पॅटर्नमुळे इतर आमदारांचा त्रास होतो का, असा जेव्हा मी प्रश्न विचारते त्यासोबतच जेव्हा इतक्या लोकांचे प्रश्न येतात तर त्यांचं निरासन तुम्ही कसं करता आणि दिवस कसा सुरू करता? मी सकाळी 7 वाजता पार्ल्यातून निघतो. जवळपास 7:30 पावणे 8 पर्यंत मी बोरिवलीत असतो. सकाळी 9 वाजता मी माझ्या ऑफिसमध्ये लोकांसाठी उपलब्ध असतो. रात्री उशिरापर्यंत बोरिवलीत थांबतो. मी माझ्या कामासाठी PA ठेवला नाही. मी लोकांचे कॉल अटेंड करतो. माझा नंबर गुगलवरती अवेलेबल आहे म्हणून प्रायव्हसी नाही आहे. मला देशभरातून लोक फोन करतात. मी व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय करतो.
अननोन नंबर उचलतो, अननोन मेसेजला रिप्लाय करतो. अनेक वेळा लोक, साहेब तुम्ही आमचा फोन उचलला, आमचं समाधान झालं, काम झालं नाही तरी चालेल. आणि अनेक वेळा काम झाल्यावरती जो रिस्पॉन्स आम्हाला भेटतो तो सुद्धा प्रेरणा देत असते. आणि म्हणून माझं असं मत आहे की लोकांना माझं हे काम झालं पाहिजे यासाठी तो कुठे जातो, तर तो देवळात जातो. त्याच्यानंतर देवाची काही शक्ती जनप्रतिनिधीला आहे, म्हणून त्यांना वाटतं आपलं हे काम होत नाही, हे जर आपण जनप्रतिनिधीकडे गेलो तर आपलं काम होऊ शकेल. तर ईश्वराचा काही अंश किंवा आशीर्वाद आपल्याकडे आहे असं मी समजतो. आणि ही लोक जी जनता जनार्दन आहे ती आपल्याकडे येत राहिलं पाहिजे, म्हणून आपण त्यांच्याशी नीट वागलं पाहिजे, त्यांच्या अपेक्षावर खरं उतरायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मी असंच त्यांच्यामध्ये देव बघतो आणि विश्वासाने त्यांच्यासाठी प्रामाणिकतेने काम करायचा प्रयत्न करतो. लगेच कॉल लावतो, पत्र देऊन त्यांना अवॉइड करण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्यांना समाधान होईल या दृष्टीने काम करतो. म्हणून फक्त मुंबईत बोरिवलीतून नाही तर मुंबई, महाराष्ट्रातून आणि अनेक वेळा देशातून लोक विश्वासाने येत आहेत. माझं कार्यालय छोटं आहे, लोक म्हणतात कार्यालय मोठं करा. मी म्हणतो मंदिर छोटं असलं तरी भक्त आले तरीच त्या मंदिराला महत्त्व आहे. जनता रूपी देव येत राहते, त्यामुळे कामाला गती भेटतं. अनेक पेशंट येतात, आपण त्यांची मदत करू शकतो. CM रिलीफ फंडच्या माध्यमातून आपण लाखो रुपये लोकांना मदत करू शकतो त्यांच्या जीवनात. त्यामुळे त्यांचे पैसे वाचतात, जीवन वाचतो, त्या गोष्टीचा जो समाधान होतो त्याने काम करण्याची प्रेरणा भेटते. आणि म्हणून लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे तरच आपण आहोत. जर ही लोक यायची बंद झाली तर आपण शून्य आहोत, हे या डोक्यात क्लिअर आहे. म्हणून ते माझे दैवत आहेत आणि त्यांच्या विश्वासावर जगायचं हेच प्रामाणिकतेने काम करतो. बरं, ह्या सगळ्यामध्ये काम करत असताना अधिकारी वगैरे कुरकुर करतात का, किंवा किती कामाला लावताय तुम्ही आम्हाला, मला असं कधी वाटतं होतं का? माझ्या अधिकाऱ्यांना मी कधी चुकीचं काम सांगितलं नाही. मी पोलीस अधिकारी, म्हाडाचे अधिकारी, BMCचे अधिकारी यांना माझी प्रायोरिटी डिफाईन केली आहे. माझी प्रायोरिटी काय, तर मला स्टेशन परिसर क्लीन पाहिजे. माझी प्रायोरिटी काय, तर फुटपाथवरती दारू पिता कामा नये. माझी प्रायोरिटी काय, तर ड्रग्स फ्री बोरिवली असली पाहिजे. माझी प्रायोरिटी काय, बोरिवली बांगलादेशी मुक्त असली पाहिजे. आणि मग विकासाचं काम प्रामाणिकतेने झालं पाहिजे. याच्यानंतर ते काय करतात याच्याशी माझं काही लेणं देणं नाही आणि मी त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये इंटरफिअर करत नाही. मोदीजीने मला सांगितलं आहे अधिकाऱ्यांवर बॉसिंग करायची नाही, त्यांना विश्वासात घेऊन काम करायचं. तो फॉर्म्युला एवढा फिट आहे की मला वाटतं मला अनेक कामासाठी बोरिवलीतून, मग पोलीस असतील, म्हाडाचे अधिकारी असतील, BMCचे असतील, किंवा माझ्याकडे मेरीटाईम बोर्ड आहे, अनेक डिपार्टमेंट माझ्याकडे, CRZ आहे, फॉरेस्ट आहे, या सगळ्यांशी कॉर्डिनेट करताना जेव्हा मी फोन करतो, एज्युकेशनवरती जो भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात मी जो लढा केला, त्यामुळे एज्युकेशन डिपार्टमध्ये अनेक शिक्षक माझ्या ऑफिसमध्ये विश्वासाने येतात आणि त्यांचं काम होतं. हे जे काम होतं आहे हे प्रामाणिकतेमुळेच होतं आहे. आणि ही जी शक्ती आहे त्या शक्तीला असं जपून ठेवायचं ज्यामुळे लोकांचं काम होईल, हे या डोक्यात क्लिअर आहे. पण विषय बरेच आहेत, कारण जसं मी म्हटलं की बोरिवली भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, विविधतेनं साकारलेली आहे. इथं नदी आहे, समुद्र आहे, डोंगर आहे. असं फार कमी मतदारसंघ असे आहेत की त्यांना इतके पैलू आहेत. आणि अर्थात जेव्हा पैलू आहेत तेव्हा चॅलेंजेसही आहेत, समस्याही आहेत, त्यांचं निराकरण देखील करायचं आहे. असं म्हटलं जातं की बोरिवली नॅशनल पार्कमध्ये त्यांच्याच नॅशनल पार्कच्या ज्या वन अधीक्षक आहेत त्या आमच्याकडे आलेल्या, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बोरिवलीमध्ये जर घर घ्यायचं असेल तर नॅशनल पार्कमध्ये घर बांधल्यानंतर लगेच तुम्हाला घर मिळून जातं. तर ही जी कन्सेप्ट आहे ही पण बदलण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते का? नाही, त्याच्यात दोन पैलू आहेत. एक तर हक्काचं घर असलं पाहिजे, हे झालंच पाहिजे. त्याचप्रमाणे Encroachment थांबली पाहिजे. जनावराला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, हे आमचं चिंतन म्हणतं. म्हणून आपल्यासोबत आपल्या अवतीभोवती कुत्रे, मांजर, उंदीर असतात, त्यांना पण जगायचं आहे. जंगलात जे प्राणी आहेत त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तो बॅलन्स असलाच पाहिजे. तो बॅलन्स जेव्हा डिस्टर्ब होतो तेव्हा मग प्राणी हल्लाखोर होतो आणि मग धोका निर्माण होतो. पण आता नॅशनल पार्कमध्ये काही प्रायव्हेट फॉरेस्टचं इन्व्हॉल्वमेंट झालं. म्हणजे आधी ते नॅशनल पार्कचा भाग नव्हतं, तर तिकडे झोपडी होती आणि नंतर नॅशनल पार्कने ते एक्वायर केलं. तर याला वेगळं अँगल आहे
आणि त्यामुळे त्या लोकांचं पुनर्वसन करणे गरजेचं आहे असं न्यायालयाने सुद्धा म्हटलं आहे. आणि मुंबईमध्ये झोपडी बांधली त्याला आपण SRAचं घर देतो आहे ही तर आहेच. आणि ही SRAमध्ये घर देण्याची ही योजना संपूर्ण देशात याच्याहून चांगली योजना कुठेही नाही. पण मग गरिबाला घर द्यायचं नाही का, हा पण माझा प्रश्न आहे. आणि म्हणून समाजात अमीर आहेत तर समाजात गरीब आहे. मुंबईत बाहेरून एक माणूस फक्त त्याच्याकडे पैसा आला आणि तो लक्झरियस घर घेऊ शकतो, आणि जो इथे गरीब आहे त्याला घर घेता येणार नाही, तर मुंबईत चालणार नाही. कारण आम्ही काम करतो तर आमच्या मागे ड्रायव्हर आहेत, घरात काम करणाऱ्या नोकर असतील किंवा अनेक श्रमिक वर्ग ज्यांच्यामुळे आपलं जीवन गतिमान असतो. जर त्यांना मुंबईत राहता आलं नाही किंवा आपल्याला त्यांना मुंबईत ठेवता आलं नाही किंवा आपल्याला जे पगार आहे त्याच दृष्टीने आपण जर त्यांचं केलं, तर मग जे पाश्चात्य देश आहेत तसं होईल. मग तुम्ही तुमच्या घरात नोकर ही अपेक्षा करू शकत नाही. या देशात होतं तर त्या माणसाचं घरसुद्धा आपल्या शेजारी असणं गरजेचं आहे. हे भाग आहे. तर लोअर क्लास पण असलं पाहिजे, मिडल क्लास पण असलं पाहिजे, आणि जो रॉयल क्लास आहे तो तर राहतोच आहे, त्याची चिंता आम्हाला करायची आवश्यकता नाही आहे. म्हणून मला याच्यामध्ये थोडं त्या ज्या अधीक्षक म्हणाले आहेत त्यांच्याशी मी संमत नाही आहे. आणि कोर्टाच्या आदेशानुसार नॅशनल पार्कमध्ये केतकीपाड्यापासून ते मालाड जोगेश्वरीपर्यंत ज्यांचं पुनर्वसन करायचं आहे त्या प्रत्येक माणसाचं पुनर्वसन करून त्याला त्याचं हक्काचं घर दिलं पाहिजे, हे माझं मत आहे. मुंबई स्लम फ्री केली पाहिजे. आणि मुंबई स्लम फ्रीचं उद्दिष्ट करताना सर्वात पहिलं कुठलं भाग स्लम फ्री होणार तर ते माझं बोरिवली होणार. कारण बोरिवलीमध्ये फक्त 8% स्लम आहे, आणि मी वचन देतो की बोरिवली आम्ही स्लम फ्री करून दाखवणार. बांगलादेशी मुक्त करून दाखवणार असंही आपण सांगितलेलं आहे. ह्या संदर्भामध्ये या विषयात आपण नेमकं काय काय केलंय? मला जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा सर्वात पहिलं मीडियाला संबोधित करताना मी म्हणालो होतो की मी बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या समोर जाहीर सभेत घोषणा केली की मी माझ्या बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही. तेव्हा लोक मला प्रश्न विचारायचे, हा मुद्दा आला कुठून, बोरिवलीत बांगलादेशी कुठे आहेत? पण बोरिवली स्टेशनवरचा फेरीवाला, बोरिवली मार्केटमध्ये जे माथाडी आहेत ते, बोरिवलीत जे CC रोडचे काम करत होते ते प्रत्येक लेबर, त्याच्यानंतर जेवढे प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्याच्यामधले मॅक्झिमम लेबर, मच्छीवाला, नारियलवाला, अनेक हातगाडीवाला, हातगाडीवर मुंबईत बॅन आहे. कुठल्या तरी मशिदीमध्ये ट्रकने ट्रक सामान आणला जातो, त्या हातगाडीवरती कलर कोड आहे, त्याला BMC ॲक्शन घेत नाही, आणि मग ते त्याच्यावर व्याजचा कारोबार असतो. तुम्हाला एकाच गाडीवर सफरचंद दिसणार, एकाच गाडीवर मोसंबी दिसणार, हे अशा रॅकेटचा भाग आहे. आणि जर तुम्ही आयडेंटिटी चेक करता तर आयडेंटिटी चेक करताना 1195 112000 मुर्शिदाबाद अशा वेस्ट बेंगॉलचे 1-2 जिल्ह्याचेच लोक सगळे आले आहेत. मला प्रश्न पडतो, जर वेस्ट बेंगॉलमध्ये कधीच भाजप आली नाही, सुरुवातीपासून काँग्रेस, कम्युनिस्ट, आता ममताजी आहेत, ते सगळ्या मुस्लिम समाजाच्या हितैषी आहेत, तर मग मुस्लिमांची अशी दुर्दशा का? तर ते बांगलादेशचे नाही, पश्चिम बंगालचे नाही आहेत, ते बांगलादेशी लोक डॉक्युमेंट चेंज करून इकडे आले आहेत. आणि त्यांची गर्दी जी आहे, तर माझं मत आहे आपला देश काय धर्मशाला नाही, आपली मुंबई काय धर्मशाला नाही. बांगलादेशींचं, रोहिंग्यांचं मुंबईत स्थान नाही, आणि हे मुंबईसाठी धोका आहे. आणि म्हणून त्यांच्या विरोधात FIR घेतली, त्यांच्यावर कारवाई केली. BMCचे कॉन्ट्रॅक्टर पळून जात होते माझ्या कारवाईमुळे, आणि हे मी बोरिवलीत करून दाखवलं. आजसुद्धा आम्ही बांगलादेशी लोकांना पकडतो. आजसुद्धा तुम्ही मच्छी विकताना दाबेली, हे जे गुजरातचं खाद्य आहे ते बनवायला तुम्हाला बांगलादेशी का लागतो? कारण आत्ता लेबर वर्कमध्ये आपली लोक नाही आहेत. 2 मुलं, आपण छोटा कुटुंब असं आपली प्लॅनिंग आहे. मग आपल्या मुलाला आपण शिकवतो, त्याला चांगली नोकरी किंवा व्यवसाय करेल असं वाटतं, मग तो रस्त्यावरती धंदा करणार नाही. मग धंदा करायला ही लोक आता येत आहेत. तर त्यामुळे जर समाजाला धोका निर्माण होत असेल तर आपण, माझी जबाबदारी आहे म्हणून मी वचन दिलं आहे की मी बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही. त्या दृष्टीने जे जे आवश्यक पाऊल आहे ते मी माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर करत आहे, आणि याला उत्तम प्रतिसादसुद्धा भेटत आहे.
मला असं वाटतं की बोरिवलीमधले अनेक विषय आहेत ज्यांना ऍड्रेस करणं आवश्यक आहे. काय तुम्ही अनेकांना ऍड्रेस केलेले आहेत अनेक मुद्दे, पण त्या मुद्द्यांना तडीस नेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि येत्या काळामध्ये तुम्ही कराल अशी आम्ही अपेक्षा धरतो. आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलात आणि कसं वाटलं एन्काउंटरमध्ये येऊन? एन्काउंटर ठीकठाक झालं आणि मी सुखरूप आहे. त्या गोष्टीचा आनंद आहे. पण असे प्रश्न नेहमीच मला बल देतात आणि तुमच्यामुळे जी प्रसिद्धी होईल त्याच्यातून ज्या प्रतिक्रिया मला भेटतील, कुठे मी चुकत असलो तरी सुद्धा मीडियाचे माझे सहकारी मला करेक्ट करत असतात. या एन्काउंटरमधून पण मला भरपूर काही शिकायला भेटलं. खूप खूप धन्यवाद आज आपण इथं आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. एन्काउंटरमध्ये खरं तर वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.